राज्य सरकारची प्रशासकीय कामं कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती सुरू असल्याची माहिती तर समोर येते। राज्यातील सर्व खात्यांमधील 2.5 लाख पदं रिक्त आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांची 1,92,000हून अधिक पदं रिक्त आहेत, तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या ही 51,000हून अधिक आहे। तर राज्य सरकारची प्रशासकीय कामं ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती सुरू असल्याची माहिती तर समोर येते। सरकारी खात्यातील अनेक पदही रिक्त आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती सरकारचा प्रशासकीय कारभार सुरू असल्याची बातमी आता समोर येते। 2.5 लाख पदं रिक्त आहेत। या संदर्भात बातचीत करणारे आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। विक्रांत, राज्य सरकारची प्रशासकीय कामं कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती सुरू आहेत। अमित, खरं तर जो आकडा समोर आलेला आहे त्यानुसार जवळपास 2.5 लाख पदं जी आहेत ती रिक्त आहेत अशी माहिती मिळते। त्यातली 1,92,000 जवळपास 1,92,500 पदं जी आहेत ती शासकीय पदं आहेत। जिल्हा परिषदेतली जी पदं आहेत ती जवळपास 52,000 पदं आहेत। या सगळ्याचा विचार करायचा झाला तर सध्या राज्यातली बेरोजगारी, संपूर्ण देशातच बेरोजगारी आहे, त्या बेरोजगारीचा विचार करता आणि ही पदं रिक्त आहेत याचा विचार करता ही निश्चितच गंभीर बाब आहे। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर समोर येताना आपल्याला दिसतोय। मागच्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा जरी सुटला तरी सुद्धा नोकरींमधलं जर आरक्षण आहे ते मिळालं तरी सुद्धा जर भरतीच होणार नसेल शासकीय पदांची तर त्या आरक्षणाचा नेमका हेतू काय, त्यातून साध्य काय होणार हा सुद्धा प्रश्न प्रलंबित राहतोय। खरं तर काही वर्षांपूर्वी या संदर्भातला विचार करायचा झाला तर एक कमिटी स्थापन करण्यात आली होती, ज्या कमिटीमध्ये बेरोजगार जे आहेत त्यांची संख्या आणि शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या या सगळ्याचा मेळ घालण्यासाठी एक कमिटी होती। ती कमिटी काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ती कमिटी सुरू करण्यात यावी आणि शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या गरजवंत तरुणांना, जे कॅपेबल आहेत आणि बेरोजगार आहेत अशा तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी ती समिती पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी। या संदर्भातली सुद्धा जी मागणी आहे ती आता मागणी सुद्धा समोर येते। अमित, नक्कीच विक्रांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।